संदीप चव्हाण अर्थात जनतेचा आवाज म्हणून मी आज तुमच्याशी संवाद साधणार आहे। खरं तर आता केवळ इथे एक व्यक्ती किंवा संदीप चव्हाण नावाची व्यक्ती बसली आहे असं अजिबात समजू नका। हा टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून जनतेशी साधला जाणारा संवाद आहे, या पलीकडे काहीही नाही। म्हणून आज केवळ तुम्ही आणि मी तुमच्या मनातलं, माझ्या मनातलं, सर्व काही आपल्या मनातलं आणि ही सगळी मनातली उलाढाल मी आज तुमच्या समोर मांडणार आहे। काल 3 मार्चच्या संध्याकाळी प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, सोशल मीडियावर बघावं तिकडं टीव्हीवर, माध्यमांवर काही फोटो व्हायरल झाले। ते फोटो होते मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या सगळ्या त्या विषयाचे। आणि हे फोटो व्हायरल झाल्यानंतर ज्यानं हे फोटो पाहिले त्यानं पहिल्यांदा तात्काळ ते फोटो न पाहण्याचा प्रयत्न केला, परत पाहण्याचा प्रयत्न केला, परत ऑफ करण्याचा प्रयत्न केला। शेवटी त्याच मोबाईलवर त्याच्या डोळ्यातले अश्रू कधी ओघळले हे त्यालाच कळलं नाही। बघता बघता प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात, प्रत्येक व्यक्तीच्या हातात, प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यांसमोर हे फोटो तरळून गेले आणि अख्खा महाराष्ट्र हळहळला, हादरला। कारण हे फोटो पाहून या आरोपींनी संतोष देशमुखांना किती क्रौर्यानं मारलंय, किती निर्दयतेनं मारलंय, किती क्रूरतेनं मारलंय याचा प्रत्यय याच्यावरनं आला। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्मशान शांतता पसरली की हे काय बघतोय आम्ही। संतोष देशमुखांची अशी निर्घृण हत्या त्या फोटोंद्वारे आम्हाला पाहायला मिळाली। केवळ फोटोच नव्हे, त्यासोबतचे 15 व्हिडिओज चार्जशीट सोबत जोडले गेले। हे 8 फोटो, 15 व्हिडिओ यामध्ये संतोष देशमुखांना कसं हाल हाल करून मारलं हे सगळं दर्शवलं होतं। अखेर आजची सकाळ उजाडली ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आतल्या आग ओकणाऱ्या एका भूमिकेनं की आज काहीही होऊ देत पण महाराष्ट्र बंद ठेवायचा, आज काहीही होऊ देत पण रस्त्यावर उतरायचं, आज काहीही होऊ देत संतोष देशमुखांच्या हत्या करणाऱ्या या सगळ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी बंद करायचा। शेवटी काल जी कुणकुण महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला लागली होती ती कुणकुण समोर आली आणि ती कुणकुण होती अर्थातच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची। जी व्यक्ती काल विधिमंडळात जाते, मीडिया समोर काही काळ थांबते, नंतर मुख्यमंत्र्यांना भेटते, ती व्यक्ती आज थेट राजीनामा देते, पण राजीनामा द्यायला स्वतःहून जात नाही तर स्वतःच्या पीए किंवा ओएसडी ला पाठवते। का? मुंडेंचा राजीनामा झाला मान्य आहे, पण 84 दिवस या मुंडेंचं नैतिकतेचं भान कुठं गेलं होतं? या 84 दिवसांमध्ये या मुंडेंचं मन व्यथित का झालं नाही? आपण राजीनामा द्यायला हवा हे त्यांना एकदा सुद्धा का वाटलं नाही? प्रत्येक वेळी मीडियावर समोर यायचे आणि एकच वाक्य बोलायचे, कठोरात कठोर शिक्षा या सगळ्या लोकांना व्हायला पाहिजे, ही माझी मागणी पहिल्यापासूनची आहे। पण हे सगळे गुंड, हे सगळे पोसलेले गुंड या मुंडेंचेच होते। या मुंडेंनीच पोसलेल्या या गुंडांनी संतोष देशमुखांना हाल हाल करून मारलं होतं हे मात्र ते मान्य करायला तयार नव्हते। अखेर काय बघितलं महाराष्ट्रानं? त्या फोटोमध्ये कोण त्यांचा शर्ट काढतंय, कोण पॅन्ट काढतंय, कोण शर्ट पॅन्ट काढताना फोटो काढतोय, कोण हसतंय, कोण खिदळतंय,
कोण त्यांना पाईपानं मारतय, रॉडनं मारतय, कुणी त्यांच्या तोंडावर लघुशंका करतय. म्हणून तर मी आज या संपूर्ण लाईव्हच्या माध्यमातून याला म्हणजे मला हेडिंग कुठलं काय द्यावं, हेडिंग शेवटी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं हेडिंग मला द्यावंसं वाटलं. कारण की महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था धाब्यावर मांडलेली आहे, बोजवारा उडालाय तिचा, काहीही राहिलेलं नाही शिल्लक कायदा सुव्यवस्था. म्हणून तर मला या लाईव्हचं हेडिंगच द्यावंसं वाटलं. मुंडेंनी पोसलेले गुंडे कायदा सुव्यवस्थेवर मुतले, काही केलं नाही बाकी यांनी, काही केलं नाही. कारण की ज्या फोटोमध्ये आपण पाहिलं तो प्रतीक घुले नावाचा नालायक नीच गुंड अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या संतोष देशमुखांच्या शरीराच्या दोन्ही बाजूला पाय ठेवून त्यांच्या चेहऱ्यावर लघुशंका करतो, जे पाहण्यासाठी तडपत होते. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, तो प्रतीक घुले, तो मुंडेंनी पोचलेला गुंड संतोष देशमुखांच्या तोंडावर त्यांनी लघुशंका केली नाही, तर या महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेवर मुतला तो, या महाराष्ट्राच्या निष्क्रिय सरकारवर मुतला तो, या महाराष्ट्राच्या भ्रष्ट कारभारावर मुतला तो, या सरकारच्या निष्क्रियतेच्या सगळ्या भूमिकेवर मुतला तो, बाकी काही केलं नाही. आणि अशा या चाड नसलेल्या सरकारला अजूनही चीड येत नसेल या प्रकरणाची, तर दुर्दैव आहे. अशा वेळी जनता उठाव करते, जनता समोर येते. आज जनतेचा आवाज बनूनच मी तुमच्या समोर आलोय. आजपर्यंत टॉप न्यूज मराठीनं हे प्रकरण पहिल्यापासून शेवटपर्यंत आज अखेर लावून धरलंय. आणि हे प्रकरण या सगळ्या आरोपींना, सगळ्या नराधमांना फाशीवर चढवलेलं जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत लावून धरेल. राहिला मुद्दा या सगळ्या फोटोंचा, जे काल व्हायरल झाले, टॉप न्यूज मराठीनं ती भूमिका कायम ठेवलेली आहे. तुमचं लक्ष विचलित करणारी, तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये नको त्या यातना, वेदना होतील अशा काही गोष्टी आम्ही दाखवणार नाही. आपल्या चॅनलचे मुख्य संपादक अजय कांबळे आणि सगळे माझे सहकारी, सगळे सहकारी, मग यामध्ये संकेत देशपांडे असेल, समृद्धी जाधव असेल, राजरत्न जोंधळे असेल, हे सगळे आमचे रिपोर्टर्स, माधुरी कुमकर असेल, शिवाय त्या जोडीला सागर, विशाल, अक्षय, चेतन, आमचा कॅमेरामन निलेश, इव्हन आमचे मार्केटिंग मॅनेजर, या सगळ्यांनी मिळून ठरवलं की काही होऊ देत, पण आपण आपली पातळी सोडणार नाही. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे फोटो व्हायरल करून, आम्ही व्हायरल झालेल्या फोटोंवर आम्ही भावना शून्य आहोत हा ठपका मारणार नाही. हे ठरवलं, निर्णय झाला. आणि शब्दांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधायचा, तो प्रसंग शब्दांच्या माध्यमातून उभा करायचा आणि सगळ्या जनतेला हे दाखवून द्यायचं की आम्ही जनतेसोबत आहोत, आम्ही जनतेचा आवाज आहोत. काय बघा, आज पहाट उजाडली, रात्री खलबत. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे, खलबत काय 1.5 तास राजीनाम्याची. तरी मुंडे अडूनच बसले, नाही देणार, नाही देणार म्हणून. शेवटी काय झालं, आज सकाळी विधिमंडळात स्वतः दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कॅमेरा समोर आले आणि म्हटले, मुंडेंनी माझ्याकडे राजीनामा सोपवलेला आहे आणि तो मी आता पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवून दिलेला आहे. थोड्याच वेळानं राज्यपालांनी राजीनामा मंजूर केल्याचं वृत्त महाराष्ट्रात झळकलं. पण केवळ राजीनामा घेऊन भागणार आहे? या मुंडेंनी पोचलेल्या गुंडांचं जोपर्यंत निर्दालन होत नाही, जोपर्यंत हे फासावर चढत नाहीत, जोपर्यंत या सगळ्या प्रकरणातले सहआरोपी या चार्जशीट मध्ये
सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये येत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील, चालू होता आणि आताही चालू आहे. काय धनंजय मुंडेंनी राजीनामा देताना कारण दिली? नैतिकता. अहो सोडा, 84 दिवसांनी नैतिकतेचं कारण देऊन पुढे हिंमत होती का त्यांची राजीनामा द्यायची? नैतिकतेच्या कारणावर शक्यच नाही. अहो ज्या दिवशी हे प्रकरण घडलं त्याच्या तिसऱ्या दिवशी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही मागणी सुरू झाली, तेव्हा कुठे गेली होती नैतिकता? धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयानं आणि त्याच्या सगळ्या टोळक्यांनी, चेल्या चपेट्यांनी संतोष देशमुख यांचा खून केला. हे 16 डिसेंबरला विधिमंडळामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी त्याचा अख्खा घटनाक्रम मांडला, तेव्हा कुठे गेली होती नैतिकता? 1-2 दिवसांनीच संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्याचा शवविच्छेदन अहवाल अख्ख्या महाराष्ट्राला कळाला होता. काळं निळं पडलेलं शरीर, 56 अंगावरच्या खुणा आणि 1.5 लिटर साकळलेलं रक्त, तेव्हा कुठे गेली होती नैतिकता? त्यानंतर याच्याच निकटवर्तीयांच्या या आकाच्या सगळ्या चेल्या चपाट्यांना अटक व्हायला लागली आणि एकेकाचे कारनामे बाहेर आले, तेव्हा कुठं गेली होती नैतिकता? त्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा मुंडेंनी दिलाच नाही, हे पहिला क्लिअर करू आपण. दिलाच नाही. नैतिकतेच्या मुद्द्यावरून काय राजीनामा देणार मुंडे? अहो नैतिकता आणि मुंडेंचा काही संबंध आहे का? मुळात नैतिकता कशाशी खातात हे तरी माहितीये का? त्यामुळं त्यांच्या राजीनाम्यात नैतिकता हा शब्द कुठंच नाहीये. मग कारण काय? 2 पुढे कारण आली, वाचून दाखवतो मुंडेंचा राजीनामा. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून माझं मन व्यथित झालं. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच न्यायालयीन चौकशी प्रस्तावित आहे. माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळं वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्री पदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे. काय कारण आहे त्याच्यात? कारण 2. कारण नंबर 1, माझं मन कालचे फोटो पाहून व्यथित झालं. व्यथित? व्यथा काय असते माहितीये का मुंडे साहेब? संतोष देशमुखांना जाऊन आज 84 दिवस झाले. त्यांच्या घरात आजही कुठल्याही व्यक्तीच्या तोंडात, कुठल्याही कुटुंबीय सदस्याच्या तोंडात सुखाने एक जरी घास दिला असेल, घास गेला असेल तर मला सांगा, व्यथा काय असते? मस्साजोगच्या ग्रामस्थांवर आज काय गुदरलीये ना, व्यथा काय असते? महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी प्रत्येक वेळी जी चर्चा घडून येते ना, व्यथा काय असते? तुम्हाला काय व्यथा कळणार आणि वेदना कळणार? अहो तुम्ही व्यथित तेव्हाच व्हायला पाहिजे होतं जेव्हा पोस्टमॉर्टम अहवाल बाहेर आला. तुम्ही व्यथित तेव्हाच व्हायला पाहिजे होतं जेव्हा तुमचे निकटवर्तीय या प्रकरणाशी संबंधित आहेत, तेव्हा तुम्हाला व्यथा व्हायला पाहिजे होती. तुम्ही व्यथित तेव्हाच व्हायला पाहिजे होतं ज्यावेळी त्यांचं काळनिळं झालेलं शरीर, त्याचा फोटो पहिल्यांदा व्हायरल झाला होता. तुम्ही व्यथित तेव्हाच व्हायला पाहिजे होतं ज्यावेळी विधानसभेमध्ये सुरेश धस यांनी अख्खा घटनाक्रम मांडला होता. त्यामुळे तुम्ही काय व्यथित होणार? राहिली गोष्ट तुमच्या प्रकृती कारणास्तवाची. माझ्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यासाठी डॉक्टरांनी मला सल्ला दिलेला आहे. प्रकृती माझी आता व्यवस्थित नाहीये आणि त्याच कारणास्तव मी राजीनामा देखील देतोय. नैतिकता शब्द कुठे आहे तुमच्या ह्याच्यामध्ये? म्हणजे तुमच्याकडे नाहीच. तुम्हाला द्यावा लागला राजीनामा तो काहीतरी वेगळी पळवाट शोधून. आणि हा राजीनामा जो तुम्ही दिलात ना, ते काल जनतेमध्ये जो आक्रोश फोटो पाहिल्यानंतर झाला, त्या आक्रोशात
चा बळी आपण दुसऱ्या दिवशी ठरू नये किंवा तो आक्रोश आपल्यावर तुटून पडू नये, त्या आक्रोशाचं वादळ सातपुडा बंगल्यापर्यंत येऊन धडकू नये म्हणून राजीनामा दिला. तो राजीनामा देण्यासाठी स्वतःहून सुद्धा गेला नाहीत. OSD आणि PA कडनं राजीनामा पाठवलात तुम्ही, आणि तुम्ही काय सांगताय की राजीनाम्याच्या गोष्टी. पण तुमच्या पक्षानं मात्र हातभर पत्र काढलं आणि त्या पत्रात काय नमूद केलं? नैतिकतेमुळे, नैतिकतेच्या मुद्द्याला धरून, नैतिकतेपोटी. त्यांच्या पत्रात 3 वेळा नैतिकता शब्द आहे आणि तुमच्या पत्रात नैतिकतेला न पण नाहीये, नैतिकतेमधला नही नाहीये तुमच्या पत्रात. काय संबंधच नाही. म्हणजे ना तुम्ही त्यांना विचारून राजीनामा दिलात, ना त्यांनी तुम्ही राजीनाम्यात काय लिहिलंय हे विचारलं. अहो, त्याच्या आदल्याच दिवशी अजित पवार आणि तुम्ही समोरासमोर होतात, पण एकमेकांकडे बघितलंच सुद्धा नव्हतं. धनंजय मुंडे, तुम्ही फडणवीसांचे पण मित्र आणि अजित पवारांचे पण मित्र. त्यामुळेच तर इतके दिवस तुमचं चालत होतं जगमित्र. आज जगमित्र चालवणारा कोठडीत. त्यामुळे या दोघांची टोलवा टोलवी सुरू झाली. ज्या ज्यावेळी मीडिया तुम्हाला विचारायचा त्या त्यावेळी उत्तर एकच, मला विचारू नका, माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे, ही तुमची उत्तर. अजित पवारांना विचारलं की पुरावा येऊ देत, पुरावा सापडू देत, पुरावा सापडला की घेऊ. नंतर आणखी फोर्सफुली विचारल्यानंतर मी तर नैतिकतेच्या पोटी राजीनामा दिला होता, आता धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा का नाही नैतिकतेपोटी त्यांचं त्यांनी ठरवावं. फडणवीसांना विचारलं की फडणवीसांचं उत्तर काय? अजित पवारांची भूमिका हीच अधिकृत भूमिका, नुसती टोलवा टोलवी. पण तुमचं एक व्हायरल झालेली बाईट माहितीये काय? ऐकवतो तुम्हाला, तुमचीच व्हायरल झालेली बाईट. किती असंवेदनशीलता तुमच्याकडे आहे याचं उत्तर मी तुम्हाला देतो. तुम्हाला प्रश्न केला गेला माध्यमांकडून, बीडचा बिहार होतोय, त्यावर तुम्ही काय बोललात? असा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आहे जिथं खून झाला नाही, चोरी झाली नाही, अपहरण झालं नाही? देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात हे होतंय. हे तुमचं उत्तर होतं, हे तुमचं उत्तर होतं. म्हणजेच जशा ज्या घटना घडतात त्यात आणखी एक भर पडली, वेगळं काय घडलं हेच तुम्हाला सुचवायचं ना. तुमच्या लेखी या बीड जिल्ह्यात घडलेल्या या घटनेला, दुर्दैवी घटनेला शून्य महत्व, शून्य महत्व. म्हणून तर तुम्ही हे बोलून गेला होता. आजही तो व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामुळे तुमच्याकडे किती संवेदनशीलता आहे ना हे त्याच दिवशी कळालं. आणि 84 दिवसांनी राजीनामा देऊन तुम्ही या प्रकरणाला किती सहजपणे घेतलत ना याचंही उत्तर महाराष्ट्राला कळालं. असो, आता तुमच्यावर जे काही सगळे विरोधक तुटून पडलेत ना त्याकडे जरा लक्ष द्या. काय झालं? तुम्ही राजीनामा दिलात का नाही दिलात याचं सोयर सुतक जनतेला पण नाहीये, कुणाला घेणं नाहीये. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, मुंडेंचे गुंडे, बीड के गुंडे, धनंजय मुंडे अशा घोषणा तुमच्या विरोधात दिल्या गेल्या. तुमचे फोटो जाळले गेले. इतकंच नव्हे तर विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी परळी की गलिया सुनी है, धनंजय मुंडे खूनी है इथपर्यंत घोषणा दिल्या, ज्या तुमच्या कानावर 100% पोहोचल्या. सुप्रिया सुळेने तर एक दावाच केलाय तुमच्याबद्दलचा. अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी जे काही सीडीआर आहेत ना ते सगळे जे सीडीआर दाखवलेले आहेत ना त्यात काय आहे ना त्याचा उहापोहा सुप्रिया सुळेंनी केलाय. काय म्हटलंय माहितीये? चाटे म्हणजे विष्णू चाटे, घुले म्हणजे सुदर्शन घुले आणि कराड म्हणजे तुमचा खास मित्र वाल्मिक कराड यांच्यात, या तिघांच्यात हत्येच्या वेळी व्हिडिओ कॉल झाले होते, फोनही झाले होते. आणि ते झाल्यानंतर वाल्मिक कराडने फोन ठेवला आणि तात्काळ तुम्हाला फोन लावला. एकाच वेळी हे सर्व त्या अर्ध्या तासात
व्हिडिओ कॉल्स आणि फोन्स होत असतील तर याचा अर्थ काय निघतो? महाराष्ट्राला याचं उत्तर मिळालं पाहिजे आणि धनंजय मुंडेंना या प्रकरणात सह आरोपी करा अशी मागणी देखील आता विरोधकांनी करायला सुरुवात केली आहे. ही मागणी होणारच, ही मागणी 100% होणार. आज केज, धारूर, बीड, लातूर, पुणे सगळीकडे धनंजय मुंडे तुमच्या विरोधातलं वातावरण निर्माण झालंय. तुम्हाला सह आरोपी करा, तुम्हाला 302 IPC म्हणजेच आत्ताच BNS नुसार 103(1) मध्ये आरोपी करा अशी मागणी मस्साजोगचे ग्रामस्थ, लातूरचे ग्रामस्थ, बीडचे ग्रामस्थ, तुमचाच जिल्हा ना केज, धारूर तुमचेच ना सगळे, परळी तुमचाच ना मतदारसंघ, आज सगळे मागणी करायला लागले. काय परिस्थिती आहे हो. मला फक्त एक मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे गृहमंत्र्याचं पण पद आहे, ते खातही आहे. त्यांच्याच अंडर CID आणि SITचा तपास चालू आहे. हे फोटो काय काल परवा मिळालेत का? म्हणजे हे फोटो 100% याआधी SIT आणि CID न कुठपर्यंत तपास चालू आहे याची माहिती गृहमंत्री या नात्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली असणारच. अर्थात उरलेले 2 उपमुख्यमंत्री यांनाही दिली असणार आहे. बर, तुम्ही तर त्यांच्या अत्यंत जवळचे, त्यामुळे तुम्हालाही ती माहिती मिळाली असणार आहे. म्हणजे फोटोही तुम्ही सगळ्यांनी बघितलेले आहेत. मग ज्यावेळी हे तुम्ही फोटो बघितले त्याच वेळी मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार साहेब तुम्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपल्या नेत्याचा आणि मुख्यमंत्री तुम्ही आपल्या मंत्रिमंडळातील सहकार्याचा राजीनामा का घेतला नाहीत? का घेतला नाहीत? इतके दिवस हे फोटो दडवून ठेवलेत. या 84 दिवसांमध्ये जेव्हा CID कडे तपास गेला ना, त्या पहिले काही 10-12 दिवस सोडले तर एक सुद्धा पत्रकार परिषद ना SIT टीमनं घेतली, ना CID ने घेतली, ना स्थानिक पोलिसांनी घेतली. अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेत धुळफेक टाकली. अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेत धुळफेक, डोळ्यात धुळफेक केली. एक पत्रकार, सिंगल एक ओळ सुद्धा, एक बाईट सुद्धा तुम्ही दिला नाही की तपास कुठपर्यंत आलाय म्हणून. कसला डोंबलाचा तपास? 84 दिवस झाले, अजून सुद्धा तुम्हाला त्या कृष्णा आंधळेला अटक करता आलं नाही. ही दुर्दैव आहे. जो यातला मुख्य आरोपी आहे 8व्या क्रमांकाचा. इतकं सगळं भयावह चित्र जे तुम्ही आधी पाहिलं होतं फोटोंमधून, व्हिडिओमधून, आज ते चित्र महाराष्ट्राला ज्या दिवशी कळतं तेव्हा अख्खा महाराष्ट्र पेटून उठतो. तेव्हा तुम्ही दबाव तंत्र वापरून, राजकीय चाली हेरून खेळून बरोबर अधिवेशनाच्या तोंडावर राजीनामा घेऊन जनतेला दाखवून देता की बघा बघा, ऐन अधिवेशनात आम्ही मुंडेंचा राजीनामा घेतला, कारण मागच्या अधिवेशनात आम्ही म्हणालोच होतो जो कोणी या प्रकरणात दोषी असेल त्यातल्या एकालाही सोडणार नाही. ठीक आहे, मग आता मुंडेंविरोधात जर पुरावे आले तर त्यांना सुद्धा सहआरोपी करण्याची हिंमत ठेवली पाहिजे. त्यांना सुद्धा तुम्ही 103(1) या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी धरलं पाहिजे, धरलंच पाहिजे. रोहित पवार तर स्पष्टच म्हणालेत. आज त्यांनी स्पष्ट उल्लेख केलाय, मी अजित पवारांचा पुतण्या या नात्यानं, असं वाक्य बोललेत ते. जर आज गोपीनाथ मुंडे असते तर धनंजय मुंडेंना चापकानं फोडला असता आणि त्यांचा राजीनामा घेतला असता. आज रोहित पवारांची कमेंट आहे, आजची कमेंट आहे. पुतण्या चुलत्याच्या नात्याची ताकद दाखवली त्यांनी. आजही तितकाच आदर अजित पवारांबद्दल बोलून त्यांनी दाखवलाय. अधिकार आहे तो चुलत्याचा. जर पुतण्या चुकला तर त्याला सरळ कसा करायचा. पण आज मुंडेंना गोपीनाथराव मुंडे नाहीत म्हणून सगळं रान मोकळं झालं. पण अजित पवार तुम्ही तर होतात ना. पुरावा नाही, पुरावा नाही, पुरावा नाही, आणि आता सांगताय नैतिकतेची भाषा. 84 दिवसानंतर, 84 दिवसानंतर तुम्हाला नैतिकतेची गाठ पडली का तुमची? पुढे सुरेश धस तर यांनी पहिल्यापासून हे प्रकरण कच्चा चिट्टा काढला. याच्यातला काय म्हटले?
त्यांनी पंकजा मुंडेंच्या त्या वाक्याची आठवण करून दिली. कुठं आहे रे ते, ज्यांच्या शिवाय धनुभाऊंचं पान देखील हलत नाही ते वाल्मिक कराड. मग आता संतोष देशमुख यांच्या खुनाचं पान कसं काय हल्लं, याचं उत्तर कोण देणार आज? याचं उत्तर कोण देणार? बोललेच सुरेश धसाज, सातपुडा बंगल्यावर जे काही घडलं ते सगळं, त्यातला खडा न खडा, त्याची माहिती, त्याचं सीसीटीव्ही फुटेज, तिथले सीडीआर, धनंजय मुंडे तुम्हाला उत्तर द्यावीच लागतील. या गुंडांना काय वाटत होतं माहितीये? या गुंडांकडे मस्ती काय होती माहितीये? हमारे पीछे एक आका है और उस आका के पीछे और एक आका है. त्यामुळेच तरी मस्ती होती. हे सगळे जे चेले चपाटे आहेत ना, सुदर्शन घुलेच्या हाताखालचे प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे यांचा आका सुदर्शन घुले, सुदर्शन घुलेचा आका विष्णू चाटे, विष्णू चाटेचा आका वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडे. म्हणजे हे सगळे कुणाचे झाले? प्रत्येकाचे. या सगळ्यांचा मेन आका कोण? मग आता तो बाहेर कसा काय? केवळ राजीनामा देऊन भागणार नाही, आता तर आमदारकीवर देखील पाणी सोडावं लागेल. आणि नंतर या प्रकरणात जर पुरावे पुढे आले तर तुम्हाला या प्रकरणामध्ये सह आरोपी देखील करावंच लागेल. सगळ्या ग्रामस्थांनी, प्रत्येक गाव शहरात आज हीच मागणी धनंजय मुंडे तुमच्या विरोधात होती. संजय राऊत तर स्पष्टच म्हटले, त्या वाल्याला त्याचा आका म्हणजे मुंडे वाचवतील आणि मुंडेंना त्यांचे आका जे सरकारमध्ये बसले ते वाचवतील. हा डबल झालंय हो सगळं, काही नाही राहिलं. करुणा मुंडे ज्या धनंजय मुंडेंविरोधातच कोर्टात लढतायत, काय सिद्ध करण्यासाठी की मी त्यांची पहिली पत्नी आहे, मी त्यांची पहिली पत्नी आहे. आणि धनंजय मुंडे बोलतायत नाही, आमचं लग्न झालंच नाही, आमचं लग्न झालंच नाही. तो त्यांचा वैयक्तिक विषय, त्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. पण याच करुणा मुंडे काय बोलतायत? नैतिकतेचं कारण पुढे केलं असतं तर मंत्रिमंडळात जाण्याचे परतीचे दोर कापले गेले असते. हे धनंजय मुंडेंना पक्क माहित होतं, कारण की 84 दिवसानंतर नैतिकता काही उपयोगाची नाही म्हणून प्रकृतीचं कारण पुढे करून राजीनामा दिला. नाहीतरी तसं आपल्याकडे काय म्हणजे सवयच आहे, इतिहास आहे आपला. संजय राठोडांचं प्रकरण आठवतंय ना, मविया सरकारच्या काळात काय झालं? नंतर राजीनामा तर घेतला गेला, सरकार बदललं, परत मंत्रिमंडळात घेतलं गेलं, झाले मंत्री बनले, आताही मंत्री आहेत. अहो इतिहासच आहे आपला. कसं जरा विषय मागे पडला, जरा विषय बाजूला पडला की अडगळीत टाकलेले माणसं परत वरती आणायची आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या डोक्यावर सत्तेचा ताज चढवून ठेवायचा. ही आतापर्यंतची आपली रणनीती आहे सरकारची. म्हणून माझं एकच सांगणं आहे, जनतेचा आवाज बनून आपण सगळेजण या प्रकरणाला मागे टाकता कामा नये. हे प्रकरण मागे पडणार नाही, मागे हटणार नाही, यासाठी आपण पुढे असायला पाहिजे, यासाठी आपण हटता कामा नये. धनंजय देशमुख काल रात्री जेव्हा अख्ख्या महाराष्ट्रात हे फोटो व्हायरल झाले ना, तेव्हा धनंजय देशमुखांना आपण अनेक माध्यमांवर रडताना पाहिलं, अनेक माध्यमांवर रडताना पाहिलं. कारण की जेव्हा त्यांना हे कळालं की आपले सगळे फोटो आपल्या भावाचे ज्या क्रूरतेनं त्यांना मारलंय ते फोटो व्हायरल होत आहेत ना, तेव्हा त्यांना पहिला प्रश्न पडला की मी आता घरी जाऊन कुठल्या तोंडानं म्हणू किंवा कसं तोंड दाखवू मी माझ्या घरच्यांना. सगळ्यात मोठा प्रश्न मला पडलाय. असं वाक्य त्यांनी उच्चारलं. ढसा ढसा रडत होते हो. प्रत्येक चॅनेलवर जिथं जाईल त्या चॅनेलवर त्यांची ज्यांनी मुलाखत घेतली ते सगळे केवळ धनंजय देशमुख नव्हे, त्यांचा अख्खा कुटुंबीय, अख्खा महाराष्ट्र हळवळला होता आणि मस्सा जोग मध्ये तर अश्रूंचा पूर वाहत होता.
आज देखील मस्साजोगचे ग्रामस्थ ज्या ज्या मीडिया समोर आले ते सगळे रडत होते. अहो एवढंच सोड, कशाला हो. प्रत्येक जाती धर्मातली व्यक्ती ज्यांची ज्यांची माध्यमांनी मुलाखत घेतली तो कुठल्या जातीचा आणि कुठल्या धर्माचा, अश्रू आहेत ना, अश्रू, अश्रूंना जात नसते आणि अश्रूंना धर्म नसतो. अश्रूंना असतात त्या फक्त भावना, आणि त्या भावना व्यक्त होतात, मग ती व्यक्ती कुणीही असो. काय बोलले हो. 85 दिवसांनंतर मी आज स्वतः निशब्द झालोय. धनंजय देशमुखांचं वाक्य आहे. पहिल्यांदा मला काय करावं हे सुचत नाहीये. आता घरी काय सांगू हा प्रश्न, सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या समोर पडलाय. आम्ही कमजोर होऊ, आम्ही कसं कमजोर होऊ यासाठीच यांनी हे सगळे गुन्हे केले. आज माझा 4 वर्षांचा मुलगा, धनंजय देशमुख म्हणतात, माझा म्हणजे त्यांचा 4 वर्षांचा मुलगा मला विचारतोय किंवा मला सांगतोय काय, की जोपर्यंत संतोष अण्णा घरी येत नाही ना तोपर्यंत मी शाळेतच जाणार नाही. का माहितीये? कारण की शाळेत गेल्यानंतर शाळेतले विचारतायत हे काय चाललंय तुमचं म्हणून. काय उत्तर द्यायचं त्या 4 वर्षांच्या पोरांनी? ते काका म्हणून काय उत्तर दिलं असेल धनंजय देशमुखांनी? अहो जर हेच फोटो पहिल्या दिवशी समोर आले असते ना तर महाराष्ट्रात काय परिस्थिती उद्भवली असती ना याचा अंदाज या सरकारला आला होता. आणि म्हणूनच या सरकारनं हे प्रकरण जेवढं काही त्याची तीव्रता कमी करता येईल तेवढा करायचा प्रयत्न केला. शेवटी म्हणाले धनंजय देशमुख, एकच फोटो फक्त माझ्या नजरेस पडला, तात्काळ बाजूला केला. माझी हिम्मतच झाली नाही तो फोटो बघण्याची. अहो कोण बघेल? आपल्या सख्या भावाला ज्या क्रूरतेनं मारलं, कसं मारलं हाल हाल करून, हे कोण बघेल? कुठला भाऊ बघू शकतो हे, जो गेली 84 दिवस लढतोय 84 दिवस न्यायासाठी झगडतोय? कोण देईल? मस्साजोगचे ग्रामस्थ, व्हायरल झालेले फोटो जेव्हा त्यांनी बघितले तेव्हा त्यांची परिस्थिती काय झाली म्हणजे सांगाविषयी वाटत नाही. पण जनतेचा आवाज बनून मला तुमच्यासमोर मांडणं अत्यंत गरजेचं आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी स्पष्टच सांगितलं, स्पष्टपणे म्हटलं की या संपूर्ण प्रकरणामध्ये सगळ्यात मोठी चूक केली ती पोलिसांनी. पोलिसांनी आपली जबाबदारी टाकली. पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली, कर्तव्यात कचुराई दाखवली आणि तिथंच सगळं फसलं. मृत्यूनंतर सुद्धा विटंबना, मृत्यूनंतर सुद्धा अहो असं कुणाच्याही वाट्याला येऊ नये. बोलले ना ते, अहो राजीनामा घटना घडल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच व्हायला पाहिजे होता. चार्जशीट दाखल झाल्यावरच कसं काय घेतला गेला? म्हणजेच इतके दिवस मंत्रिमंडळात राहून या प्रकरणात जो काही हेराफेरी फेरफार छेडछाड करता येईल ती करून झाली. चार्जशीट दाखल झालं, आता राजीनामा द्यायला मोकळे. हो, जेव्हा काल हे फोटो व्हायरल झाले ना तेव्हा हाताला सलाईन होती मनोज जरांगेंच्या, आणि ते मनोज जरांगे तातडीनं मस्साजोगला गेले. मनोज जरांगेंना पाहता क्षणी धनंजय देशमुखांनी जी धाई मोकळून रडायला सुरुवात केली आणि त्यांच्या गळ्यात जाऊन पडले. दोघेही स्तब्ध, निशब्द. काय बोलणार, काय बोलणार? काय परिस्थिती होती? आता तर मस्साजोगकरांनी मागणीच केलेली आहे, पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा द्या मुंडे. आणि तो जर घेतला जात नसेल ना मग समजायचं अजित पवार साहेब तुमचे कार्यकर्ते सुद्धा तुम्हाला जर ऐकत नसतील तर तुम्ही देखील राजीनामा द्या आणि घरी जाऊन बसा, असे मस्साजोगचे ग्रामस्थ म्हणालेत. इतकंच नव्हे
तर आमच्या राजाला मारताना हसत होते हे क्रूर कर्मा. म्हणजे किती मोठी महाशक्ती यांच्या मागे असावी असं स्पष्टपणे त्यांनी म्हटलंय. 5 ते 6 पोलीस आहेत या प्रकरणामध्ये. 5 ते 6 बाकीचे त्यांना मदत करणारे आहेत. या सगळ्यांना सहआरोपी करा असं देखील मस्साजो ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि शेवटी तर त्यांनी इशाराच दिलाय की जर येत्या 2-3 दिवसात हे प्रशांत महाजन, राजेश पाटील आणि हे जे काही 5-6 बोंबलत फिरणारे आहेत ना, यांच्यावर जर सहआरोपी म्हणून कारवाई झाली नाही तर हे जिथं दिसतील तिथं ठेचणार अशी आक्रमक भूमिका मस्साजोगकरांनी घेतली. पण एवढं होऊन सुद्धा मुंडे समर्थक मात्र, जसं मी काल लाईव्ह केलं होतं बघा, 5 मार्चला वाघ पिंजऱ्याबाहेर. अहो यांची हिंमतच कशी होती. लवकरच वाल्मिक कराड अण्णाची रॉयल एंट्री, उद्याच 5 मार्च आहे. शक्य आहे? अहो त्या आकाच्या आकाला सुद्धा घरी जावं लागलं आता. तरी देखील आज मुंडे समर्थक चवताळून उठलेच. नेत्याच्या कार्यकर्त्यांनी एखादा प्रकार केला असेल तर त्यात नेत्याचा काय संबंध? अरे पण याच नेत्यानं स्पष्ट केलं होतं ना की हा कार्यकर्ता नसून माझा अत्यंत निकटवर्ती आहे, माझ्या अत्यंत जवळचा आहे म्हणून. हे कुणी घोषित केलं होतं? याच मुंडेंनी ना. जेव्हा त्यांना प्रतिक्रिया विचारल्या ना, मुंडेंनी राजीनामा दिला, तर त्यावर काय बोलले हे मुंडे समर्थक? आज आमचा मूड नाहीये, आज आमची मनस्थिती नाहीये. राजीनामा दिलाय ना नेत्यानं, त्यामुळे यावर उद्या बोलू म्हणून. अरे तुमच्याकडे आहेच काय बोलायला? आणि काय बोलून गेले? पहिली दुःखद घटना गोपीनाथराव मुंडे गेले तेव्हाची, आणि दुसरी दुःखद घटना आमच्यासाठी धनंजय मुंडे यांनी दिलेल्या राजीनाम्याची. अरे मग या दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या झाली, ती तुमच्यासाठी दुःखद घटना नाही? ती तुमच्यासाठी दुःखद घटना नव्हती? केवळ याच 2 दुःखद घटना? अहो इतका हालहाल करून मारलं त्याला, तरी देखील तुम्हाला याच मुंडेंच्या गुंडांनी, याच मुंडेंनी पोसलेल्या गुंडांनी मारलं, तरी देखील तुम्ही म्हणता की मुंडेंचा या गुंडांशी काही संबंध नाहीये. काय बोलणार आता यांना? असो, संतोष देशमुखांना जेव्हा मारहाण झाली ना, तेव्हा खरं म्हणजे आता मला तर बोलताच येत नाहीये. काय काय बोलायचं आणि काय सांगायचं हा प्रश्न आता मला पडला. माफ करा, म्हणजे लाईव्ह करण्याची हिंमत होईना माझी आता. म्हणजे या आरोपींनी जे काही केलंय आणि जे काही क्रौर्य दाखवलंय ना, त्याचं सांगणं मला अवघड झालंय. म्हणजे मी कालपासून जे काही फोटो पाहिलेत तेव्हा तर मी अगदीच कालपासून माझीच तब्येत बिघडली, म्हणजे मानसिक परिस्थिती माझीच ठीक नाही. आता तुमच्याशी संवाद साधताना सुद्धा मला अडचण व्हायला. बोलू काय आणि सांगू काय? म्हणजे आता मला हे खरं म्हणजे मांडताच येईना हा मला प्रश्न आता.
तुम्ही सगळे ऐकणार म्हणजे तुम्ही ऐकणार असाल तर म्हणजे तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत आहात का नाही मला माहित नाही. कारण की तुमचा धीर असेल माझ्यासोबत, तुम्ही माझ्यासोबत असाल तरच मी बोलू शकतो आता, नाहीतर मला अवघड आहे हे बोलणं आता. माफ करा म्हणजे माझी मनस्थितीच नाही आता. म्हणजे मी पुढे लाईव्ह चालवू शकतो असं नाही आता माझ्याकडे तेवढी ताकद. कारण की आता या प्रकरणावर म्हणजे काय बोलायचं मला हेच सुचेना. माफ करा मी निशब्द आहे म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं घडतंय की मी म्हणजे मला लाईव्ह हे अर्धवटच मध्येच थांबवावं लागतंय. माफ करा. धन्यवाद.